नमस्कार मित्र हो. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं आयुष्य बदलायला कोणतं कोर्स करायची गरज नाही, कोणतं पुस्तकही वाचायची गरज नाही किंवा कोणत्या गुरुकडे देखील जायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक वाक्य म्हणायचं आहे मित्रो. एक वाक्य. तेही तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे. डोळे बंद करून शांत मनाने ते वाक्य म्हणत म्हणत तुम्हाला झोपायचं आहे. आणि हे तुम्ही फक्त 21 दिवस केलत ना, तर तुमच्या आयुष्यात असे बदल व्हायला लागतील की तुम्हाला स्वतःवरच विश्वास बसणार नाही मित्र हो. जर मी असं म्हणालो तर तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? फक्त एक वाक्य म्हणाल्याने पूर्ण आयुष्य कसं बदलतं हो? हे काही जादू आहे का? हा कोणता चमत्कार आहे का? असंच म्हणाल ना मित्र हो. तर मित्र हो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की हा कोणता चमत्कार नाहीये. हे एक सायन्स आहे. हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं सायन्स आहे. आणि या सायन्स मागे एक अत्यंत शक्तिशाली आणि अत्यंत प्राचीन रहस्य दडलेलं आहे. एकदा जर का हे तुम्हाला कळालं ना, तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे स्वतःच आर्किटेक्ट बनाल. जसं एखादी इमारत घडवल्यासारखं तुम्ही देखील तुमचं आयुष्य रचवू शकाल, तेही तुमच्या इच्छाशक्तीने. आजचा विषय आहे झोपण्यापूर्वीची 5 मिनिटं तुमच्या आयुष्याची सगळ्यात शक्तिशाली 5 मिनिटं आहेत. आणि आज आपण बोलणार आहोत की या 5 मिनिटांमध्ये नेमकं काय घडतं, तुमचं सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं, ते वाक्य नेमकं कोणतं आहे आणि 21 दिवसात नेमके काय काय बदल घडणार आहेत. या सगळ्याबद्दल माझी एकच विनंती आहे मित्र हो, हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. कारण शेवटी मी तुम्हाला ते नेमकं वाक्य सांगणार आहे आणि ते वाक्य कसं म्हणायचं ते देखील सांगणार आहे. आणि 21 दिवसांचा एक स्ट्रक्चर्ड प्लॅन देखील मी तुमच्या समोर देणार आहे मित्र हो, जो तुम्ही आजपासून सुरू करू शकता. तर चला मित्र हो, व्हिडिओला सुरुवात करूया. एक खरी गोष्ट, ज्या माणसाने एक वाक्य म्हणून आयुष्य बदललं. नागपूरचा अमित, वय वर्ष 35. तो एका खासगी कंपनीत ज्युनियर अकाउंटंटचा जॉब करायचा. पगार महिन्याला 22,000 रुपये. याची बायको रश्मी तिचं नाव होतं. ती एक गृहिणी होती. त्यांना एक 5 वर्षाची मुलगी होती. तिचं नाव अनन्या होतं. आणि हे एका भाड्याच्या खोलीत राहणारं एक छोटंसं कुटुंब होतं बरं का. अमितचं आयुष्य म्हणजे एका ठरलेल्या चाकोरीतलं जगणं होतं. सकाळी 8ला उठायचं, ऑफिसला जायचं आणि संध्याकाळी 7ला घरी यायचं. रात्री जेवण, मग टीव्ही, मग परत झोपी जायचं. मग परत दुसऱ्या दिवशी तेच रुटीन चालू करायचं आणि तिसऱ्या दिवशी देखील तेच. महिन्यात तेच, वर्षातही तेच. पण अमितच्या आत एक घुसमट होती. त्याच्या आत एक विचार त्याला सतत छळायचे. तो रात्री बायकोला म्हणायचा, रश्मी, मला यापेक्षा जास्त काहीतरी हवंय ग. मला अनन्याला चांगल्या शाळेत टाकायचं आहे. मला स्वतःचं घर घ्यायचं आहे. पण मला काहीच समजत नाहीये. मी एक ॲव्हरेज व्यक्ती आहे. माझ्यात काही स्पेशल नाहीये. त्यावर रश्मी म्हणायची, असं बोलू नकोस. सगळं होईल, सगळं होईल तुझ्याकडून. पण अमितला मात्र तिच्या शब्दावर विश्वास बसतच नव्हता. कारण त्याला स्वतःवरच विश्वास नव्हता. एके दिवशी अमितचा एक जुना मित्र, राहुल त्याचं नाव होतं, तो त्याला भेटला. राहुल 5 वर्षापूर्वी अमित सारखाच होता. सामान्य पगार आणि सामान्य आयुष्य. पण आज राहुलचा स्वतःचा बिझनेस होता. त्याच्याकडे एक गाडी होती, स्वतःचं घर देखील होतं. राहुलचं सगळं काही बदललेलं होतं. अमितने त्याला विचारलं, अरे राहुल, तू स्वतः हे सगळं कसं केलंयस रे? यासाठी कोणता कोर्स केलायस का, की यासाठी तुला कोणी मदत केली? राहुलने जे उत्तर दिलं ते ऐकून अमित चकितच झाला. राहुल म्हणाला, अमित, मी कोणता कोर्स केलेला नाही. मी फक्त एक पुस्तक वाचलेलं आहे. त्याचं नाव आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. हे डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं पुस्तक आहे. तर हे पुस्तक त्यांनी वाचलेलं होतं आणि त्यातली एकच गोष्ट मी फॉलो केलेली आहे. रोज रात्री मी एक वाक्य मनात म्हणायचो. तेच एक वाक्य होतं. रोज रोज ते एकच म्हणायचो आणि फक्त तेवढंच म्हणायचो. बाकी सगळं आपोआप बदललं. मग राहुलचं हे बोलणं ऐकून अमित म्हणाला, अरे काय बोलतोयस? एक वाक्य म्हणून पूर्ण आयुष्य बदलतं?
हे काय फिल्मी डायलॉग आहेत का कोणते? तर राहुल खदखदून हसला आणि म्हणाला, "अरे मलाही सुरुवातीला तेच वाटलं होतं. पण मी म्हणालो, ठीक आहे. मला जे काय काय होतं तरी काय यात काय? झोपताना फक्त एक वाक्य म्हणायचं आहे. यात माझं असं काय नुकसान होणार आहे?" आणि असं म्हणून मी ते सुरू केलं. मग अमितने त्याला विचारलं, की अ, "ते ते कोणतं वाक्य आहे? जरा मलाही सांग ना. मलाही ते वाक्य जाणून घेण्याची खूप इच्छा आहे." राहुल म्हणाला, "ते मी तुला सांगतो. पण त्याआधी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. ती गोष्ट म्हणजे सबकॉन्शियस माइंड. ते सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आणि ते कसं काम करतं, हे एकदा तुला समजलं, तरच ते वाक्य कसं काम करेल ते देखील समजेल आणि त्यानंतर ते वाक्य अस्तित्वात काम करेलही." अमितने लगेच ते पुस्तक विकत घेतलं आणि ते वाचलं. या पुस्तकातलं सगळं काही त्याने समजून घेतलं आणि मग त्याने ते वाक्य रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणायला सुरुवात केली. आणि मित्र हो, काय सांगू, पहिल्या आठवड्यात अमितच्या विचारांमध्ये एक सटल बदल जाणवला. तो सकाळी एका वेगळ्याच एनर्जीने उठायला लागला. मला काहीच जमत नाही हा विचार हळूहळू त्याच्या मनातून कमी व्हायला लागला. मग दुसऱ्या आठवड्यात अमितच्या ऑफिसमध्ये एक नवीन प्रोजेक्ट आलं होतं. हे हे खूप किचकट काम होतं आणि हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा प्रोजेक्ट होता. कोणालाही ते प्रोजेक्ट घ्यायचं नव्हतं. अमित तिथे म्हणाला, "मी हे प्रोजेक्ट करायला तयार आहे. मी करतो हा प्रोजेक्ट." हे असं स्वतःहून पुढे येऊन बोलणं त्याने आधी कधीच केलेलं नव्हतं. हे त्याने पहिल्यांदाच केलं होतं. तिसऱ्या आठवड्यात तो प्रोजेक्ट इतका चांगला झाला, की अमितच्या मॅनेजरने त्याला सीनियर पोझिशनसाठी रिकमेंड केलं. पगार 22,000 होता आधी अमितचा. आता हा 22,000चा पगार आता थेट 38,000वर गेला. पुढच्या 6 महिन्यात अमितने स्वतःचं पार्ट टाइम फ्रीलान्सिंग सुरू केलं. एका वर्षात त्याने स्वतःचं घर बुक केलं. अनन्याला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं. अमित आज म्हणतो, "मी बदललो नाही, माझ्या सबकॉन्शियस माइंडने मला बदललं." मी फक्त एक वाक्यच म्हणायचो, पण ते वाक्य माझ्या आयुष्यातल्या प्रोग्रामिंगला पूर्णपणे बदलत होतं आणि मला हे कळालंच नाही. पण मी एक वेगळा माणूस बनत गेलो. मित्र हो, इथे नेमका मुद्दा काय? तर तुमचं आयुष्य तुमच्या कॉन्शियस एफोर्टने फक्त 5%च बदलत असतं. फक्त 5% जे कॉन्शियस एफोर्ट्स असतात, जे ठरवून केलेले असतात आणि बाकीचे 95% जे बदल असतात, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधून येत असतात. आणि या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करण्याची सगळ्यात शक्तिशाली वेळ म्हणजे झोपण्यापूर्वीची शेवटची 5 मिनिटं. याच बॅकग्राऊंडवर आता आपण या संपूर्ण रहस्याला उलगडूया, तेही स्टेप बाय स्टेप. तर चला सुरू करूया. रहस्य नंबर 1, सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, ते कसं काम करतं. मित्र हो, आधी हे समजून घ्या की तुमच्या मनाचे 2 भाग आहेत. एक कॉन्शियस माइंड म्हणजेच जागृत मन. हे तुमचं दिवसाचं मन असतं. तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय, हे सगळं तुमचं कॉन्शियस माइंड करतंय. तुम्ही विचार करता, प्लॅन करता, ॲनालिसिस करता आणि निर्णय घेता. हे सगळं तुमचं कॉन्शियस माइंड करत असतं. 2, सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन. हे तुमचं खरं मन असतं. हे तुमच्या वरवरच्या सरफेसच्या खाली काम करत असतं आणि तुम्हाला हे कळतही नाही. म्हणजे तुमची हार्टबीट, तुमचा श्वास, तुमचं पचन, तुमचं चालणं, हे सगळं काही सबकॉन्शियस माइंडच चालवत असतं. पण एवढ्यापुरतंच हे मर्यादित आहे का? नाही मित्र हो. तुमच्या सवयी, तुमचे तुमचे श्वास, तुमची भीती, तुमचे पॅटर्न्स, तुम्ही कोणत्या परिस्थितीत कसं रिॲक्ट करता, हे सगळं काही सबकॉन्शियस माइंडच ठरवत असतं. आता इथे एक अत्यंत महत्वाचा आकडा लक्षात ठेवा मित्र हो. न्यूरोसायन्स रिसर्चनुसार तुमच्या दिवसभरातल्या विचारांपैकी 95% हे सबकॉन्शियस माइंड मधून आलेले विचार असतात. तुमचं कॉन्शियस माइंड फक्त 5% विचार निर्माण करत असतं. म्हणजे काय?
म्हणजे तुम्ही दिवसभरात जे काही विचार करता, जे निर्णय घेता, जे काही बोलता आणि जे काही करता, त्यातले 95% तुमच्या सबकॉन्शियस प्रोग्रामिंग मधून आलेले या गोष्टी असतात. आता एक उदाहरण मी इथे देतो, जेणेकरून हे अगदी क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. तुम्ही सायकल चालवायला कधी शिकलात? लहानपणी, बरोबर ना? सुरुवातीला तुम्ही पडलात, तुमचा बॅलन्स गेला, तुमचे गुडघे देखील फुटले. तेव्हा ह्या चुका तुमच्याकडून घडल्या, कारण तेव्हा तुमचं जे कॉन्शियस माइंड होतं, ते सायकल चालवायला शिकत होतं. बरोबर? प्रत्येक गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक करत होता. बॅलन्स कसा ठेवायचा, पॅडल मारायचा, हँडल कसं सांभाळायचं. पण आज आज तुम्ही सायकलवर बसता आणि कोणताही विचार न करता सायकल तुम्ही चालवू शकता. आणि एवढंच नाही तर बोलता बोलता चालवता, गाणं गुणगुणत तुम्ही सायकल चालवू शकता. कारण सायकल चालवणं आता तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोर्ड आहे. हेच तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसोबत होतं. लहानपणी तुम्हाला कोणी म्हणालं, की "तुला काहीच जमत नाही, तू ॲव्हरेज आहेस, तुझ्यासारखे लोक काही मोठं करूच शकत नाहीत." आता हे वाक्य तुमच्या कॉन्शियस माइंडने ऐकलं, पण ते सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर देखील झालेलं आहे. आणि आता 20-30 वर्षानंतरही तुम्ही जेव्हा काही मोठं करायला जाता, तेव्हा आतून तोच आवाज येतो, "तुला जमणार नाही, तू ॲव्हरेज आहेस." पण हा आवाज तुमचा स्वतःचा नाहीये मित्रहो. हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा आहे. वर्षानुवर्ष याच्यामध्ये स्टोअर झालेल्या त्या जुन्या प्रोग्रामिंगचा हा आवाज आहे मित्रहो. मित्रहो, डॉक्टर जोसेफ मर्फी ज्यांनी द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं, ते म्हणतात, तुमचं सबकॉन्शियस माइंड ही एक बाग आहे. तुम्ही त्यात जे बीज पेराल तेच उगवतं. चांगलं बी पेराल तर चांगलं फळ मिळेल आणि वाईट बी पेराल तर वाईट फळ मिळेल. तुमच्या सबकॉन्शियसला चांगलं आणि वाईट काय हे कळत नाही मित्रहो. तुम्ही जे त्याला सांगता ते त्याला सत्य ते मानायला लागतं. आता हा कॉन्सेप्ट आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापूर्वीच सांगितलेला आहे मित्रहो. छांदोग्य उपनिषेदामध्ये म्हटलेलं आहे, यद भावम तद भवती. म्हणजे तुम्ही जसा विचार कराल तसंच घडेल. बुद्धांनी देखील सांगितलेलं आहे, मनाने निर्माण केलेलं सगळं आहे. तुम्ही जसा विचार करता तसं तुम्ही बनता. अगदी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, उद्धरेदात्मनात्मानम. म्हणजे स्वतःच स्वतःचा उद्धार करायचा आहे. म्हणजे तुमचं मन तुमचा मित्र आहे आणि तुमचं मन हा तुमचा शत्रू देखील आहे. सबकॉन्शियस माइंडला आपल्या ऋषीमुनींनी चित्त असं म्हटलेलं होतं. पतंजली योगसूत्रात म्हटलेलं आहे, योगश्चित्त वृत्ती निरोध. म्हणजे चित्ताच्या म्हणजेच सबकॉन्शियसच्या वृत्तींना नियंत्रित करणं म्हणजेच योग आहे. म्हणजे हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषींनी हेच सांगितलेलं होतं, जे आज न्यूरो सायन्स सांगतंय. तुमचं सबकॉन्शियस माइंड कंट्रोल करा आणि तुमचं आयुष्यही कंट्रोल होईल. आता प्रश्न येतो, की सबकॉन्शियस माइंड कंट्रोल करायचं तरी कसं? ते रिप्रोग्राम कसं करायचं? तर याचं उत्तर झोपीपूर्वीच्या 5 मिनिटांमध्ये दडलेलं आहे. आणि हे कसं करायचं ते आता बघूया. रहस्य नंबर 2, झोपण्यापूर्वीची 5 मिनिटं इतकी शक्तिशाली का आहेत? मित्र हो, आता इथे एक अत्यंत रंजक सायन्स कळून घ्या. तुमच्या ब्रेनमध्ये दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेन वेव्हज चालू असतात. जेव्हा तुम्ही पूर्णपणे जागे असता तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये बीटा वेव्हज चालू असतात. या अवस्थेत तुमचं कॉन्शियस माइंड अगदी ऍक्टिव्ह असतं आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड जणू काही एका भिंतीच्या मागे जाऊन लपून बसलेला आहे किंवा एका भिंतीच्या मागे आहे असं असतं. तुम्ही काहीही सांगितलं तर ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचतच नाही. पण जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता, डोळे बंद करता, तेव्हा शरीर पूर्णपणे रिलॅक्स होतं. तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये बीटा वेव्हज ह्या कमी होतात आणि अल्फा वेव्हज ह्या सुरू व्हायला लागतात आणि मग झोप लागायला लागते. आणि या झोप लागायच्या आधीच्या अगदी 5 ते 10 मिनिटातच तुमचं ब्रेन
थीटा वेव्ज मध्ये जात असतं. आता ही थीटा स्टेट म्हणजे हीच ती स्टेट आहे जिला गोल्डन विंडो असं म्हणतात, जिथे सगळी जादू घडत असते. आता या अवस्थेत काय होत असतं, तर तुमचं कॉन्शियस माइंड जे दिवसभर अगदी वॉचमन सारखं उभं असतं, जे प्रत्येक विचाराला फिल्टर करत असतं, जसं की हे लॉजिकल आहे का, हे पॉसिबल आहे का, असं ते विचारत राहतं. तेच कॉन्शियस माइंड या थीटा स्टेटमध्ये बंद झालेलं असतं. आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड जे दिवसभर एका भिंतीच्या मागे होतं, ते पूर्णपणे उघड होतं, अगदी एखाद्या उघड्या दरवाजासारखं. आता याचा अर्थ म्हणजे या 5 मिनिटात तुम्ही जे विचार कराल, जे शब्द तुमच्या मनात म्हणाल, जे चित्र तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणाल, ते सगळं डायरेक्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. कोणताही फिल्टर नाही, कोणताही अडथळा नाही. हे असं आहे जणू काही दिवसभर तुम्ही एका किल्ल्याबाहेर उभे असता आणि रात्री झोपताना त्या किल्ल्याचे दरवाजे उघडतात. आता ह्या किल्ल्याच्या आत तुम्ही जे काही ठेवाल ते कायमचं आतच राहतं. डॉक्टर ब्रूस लिप्टन हे एक प्रसिद्ध सेल बायोलॉजिस्ट होते, ज्यांनी बायोलॉजी ऑफ बिलीफ हे पुस्तक लिहिलं. ते म्हणतात, तुमच्या आयुष्यातल्या 95% गोष्टी या तुमच्या सबकॉन्शियस प्रोग्रामिंगनेच चालतात. आणि ही प्रोग्रामिंग बदलायची असेल तर तुम्हाला थीटा स्टेटमध्ये जावं लागतं, जी स्टेट तुम्हाला 2च वेळा मिळत असते. एक म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आणि दुसरी म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी. तर आता मित्र हो, हेच आपल्या संस्कृतीत देखील सांगितलेलं आहे. कसं सांगितलंय ते बघा. आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे, रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नाव घ्या. आपल्या आजी आजोबांना देखील हे माहिती होतं. ते देखील सांगायचे की झोपण्यापूर्वी राम रक्षा म्हणा, झोपण्यापूर्वी शुभ विचार करा, रात्री काहीच वाईट बोलू नका किंवा वाईट बघू देखील नका. कधी विचार केला का हो, की ते असं का सांगायचे? ते असं सांगायचे कारण त्यांना माहिती होतं, जरी त्यांना थीटा वेव्ज हा शब्द जरी माहित नव्हता, तरी त्यांना त्यांच्या अनुभवातून माहिती होतं की झोपण्यापूर्वीचे शेवटचे जे विचार आहेत हे सगळ्यात शक्तिशाली असतात. संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, झोपी जाता नाम घ्यावे, उठता नाम ध्यावे. आता याचा अर्थ म्हणजे झोपताना देवाचं नाव घ्या, म्हणजे झोपताना पॉझिटिव्ह आणि दैवी असणारे विचार मनात ठेवा. कारण ते विचार रात्रभर तुमच्या कॉन्शियस मध्ये काम करत असतात. आता इथे एक स्टडी विषय सांगतो, ही तुम्हाला आणखी विचार करायला भाग पडेल. हार्वर्ड मेडिकल स्कूलचा एक रिसर्च स्टडी आहे, ज्यात 2 ग्रुपला एक कॉम्प्लेक्स मॅथ प्रॉब्लेम दिली गेली. एका ग्रुपने दिवसभर त्यावर काम केलं. दुसऱ्या ग्रुपने संध्याकाळी ती प्रॉब्लेम बघितली आणि मग झोपी गेला. सकाळी उठल्यावर पहिल्या ग्रुपच्या तुलनेत हा जो दुसरा ग्रुप होता, त्या दुसऱ्या ग्रुप मधल्या दुप्पट लोकांना उत्तर सापडलं. पण असं का झालं हो मित्र हो? कारण झोपेत त्यांचं सबकॉन्शियस माइंड त्या प्रॉब्लेमवर काम करत होतं. कॉन्शियस माइंड झोपलं होतं, पण सबकॉन्शियस माइंड जाग होतं. मित्र हो, इथे लक्षात ठेवा, तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी सगळ्यात शेवटी जे विचार करता, ते विचार तुमचं सबकॉन्शियस माइंड रात्रभर प्रोसेस करत असतं. जर तुम्ही झोपण्यापूर्वी फोनवर एखादी वाईट बातमी बघत होता किंवा कोणाशी भांडत होता किंवा खूप स्ट्रेसमध्ये होता, की मला काहीच जमत नाही वगैरे वगैरे असा जर विचार करत होता, तर रात्रभर तुमचं सबकॉन्शियस माइंड हेच प्रोसेस करतं आणि सकाळी तुम्ही जड मनाने थकल्यासारखे उठता. पण जर तुम्ही झोपण्यापूर्वी एक शक्तिशाली पॉझिटिव्ह डिवाइन वाक्य मनात म्हणत म्हणत झोपलात, तर रात्रभर तुमचं सबकॉन्शियस माइंड तेच प्रोसेस करतं आणि सकाळी तुम्ही एका नव्या एनर्जीने तुम्ही उठता. मित्र हो, आता प्रश्न आहे की ते वाक्य आहे तरी कोणतं, ते आणि ते काम कसं करतं? तर चला आपण ते बघूया. रहस्य नंबर 3, ते एक वाक्य कोणतं आहे आणि का? मित्र हो, आता ज्या वाक्याबद्दल मी सुरुवातीपासून बोलतोय ते वाक्य मी तुम्हाला सांगतो. पण आधी एक गोष्ट समजून घ्या, की हे वाक्य कोणतं मंत्र नाहीये ज्याचा मॅजिकल इफेक्ट होणार आहे. हे एक केअरफुली कन्स्ट्रक्टेड अफर्मेशन आहे.
ज्याच्या प्रत्येक शब्दामागे सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी दोन्ही आहेत. डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी त्यांच्या पुस्तकात एक स्पेसिफिक टेक्निक सांगितलेली आहे. त्याला स्लीप प्रोग्रामिंग टेक्निक असं म्हणतात. ते म्हणतात, झोपण्यापूर्वी एक सोपं, स्पष्ट, पॉझिटिव्ह वाक्य निवडा आणि ते शांतपणे, भावनेने, विश्वासाने वारंवार मनात म्हणत झोपा. तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या वाक्याला सत्य मानून त्यानुसार तुमचं आयुष्य रिशेप करायला लागेल. आता हे वाक्य आहे, माझं आयुष्य प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगलं होत आहेत. म्हणजे इंग्रजीत, एव्हरी डे, इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. हे वाक्य मुळात एमिली कुई या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने तयार केलेलं आहे. 1920च्या दशकात हे तयार झालेलं आहे. कुई हे एक फार्मसिस्ट होते, जे पेशंट्सला मेडिसिन्स देताना एक गोष्ट ऑब्झर्व करायचे. ज्या पेशंट्सना ते म्हणायचे ही मेडिसिन खूप इफेक्टिव्ह आहे, तुम्ही नक्की बरे व्हाल, त्या पेशंट्सचा रिकव्हरी रेट हा इतर पेशंट्सच्या तुलनेत लक्षणीयरित्या जास्त असायचा. यातूनच कुई यांना कळालं की मेडिसिन तर पेशंटला बरं करतच, पण त्यांचा या गोष्टीवर जर विश्वास असला तर तो विश्वास या पेशंट्सला आणखी लवकर आणि आणखी इफेक्टिव्हली बरं करत असतं. आणि मग त्यांनी हे वाक्य तयार केलंय की एव्हरी डे, इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. जोसेफ मर्फी यांनी हे वाक्य त्यांच्या स्लीप प्रोग्रामिंग टेक्निकचा कोर बनवलेला आहे. आता हे वाक्य इतकं शक्तिशाली का आहे ते समजून घ्या. माझं आयुष्य हे पर्सनल आहे. तुम्ही स्वतःबद्दल बोलत आहात. सबकॉन्शियस माइंडला मी आणि माझं हे शब्द सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करत असतात. प्रत्येक दिवशी हे मात्र कंटिन्युअस आहे, कारण प्रत्येक दिवशी हे एकदाच नाही तर रोज असतं, कंटिन्युअस असतं. सबकॉन्शियस माइंडला रिपिटेशन लागतं प्रत्येक बाबतीत. आता प्रत्येक बाबतीत म्हणजे हे कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे. आरोग्य, पैसा, नातेसंबंध, करिअर, सगळ्या बाबतीत असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही स्पेसिफिक असं काही मागत नाही आहात. तुम्ही सगळंच चांगलं होतंय असं सबकॉन्शियस माइंडला सांगत आहात. अधिकाधिक चांगलं होत आहे हे व्याकरणातलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे आहे. होईल नाही तर होत आहे. सबकॉन्शियस माइंडला फ्युचर टेन्स समजत नाही. ते फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये काळातच चालत असतं. त्याला वर्तमान काळच समजत असतं. म्हणजे त्याचा संबंध हा वर्तमानाशीच आहे. होईल म्हणजे अजून नाही, होत आहे म्हणजे आता ती क्रिया चालू आहे. आता हे वाक्य मराठीतलं जे वाक्य आहे की माझं आयुष्य प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगलं होत आहे, हे वाक्य म्हणताना ते फक्त ओठांनी म्हणू नका, तर ते पूर्ण भावनेने म्हणा. ते म्हणताना मनात विश्वास ठेवा की हे खरंच होतंय. ते म्हणताना मनात एक चित्र आणा. हे चित्र म्हणजे तुमचं आयुष्य जसं तुम्हाला हवं आहे तसं चित्र. डोळे बंद करा. ते वाक्य हळुवारपणे मनात म्हणत राहा. म्हणत म्हणत आपोआप तुम्हाला स्वतःला झोप लागू द्या. शेवटचा विचार हाच असला पाहिजे की माझं आयुष्य चांगलं होत आहे. आता इथे आपल्या भारतीय संस्कृतीतला एक अत्यंत शक्तिशाली कन्सेप्ट मला जोडावासा वाटतो. याचं नाव आहे संकल्प शक्ती. वेदांमध्ये सांगितलेलं आहे, संकल्प मूलम जगत. संपूर्ण जग हे संकल्पातून निर्माण झालेलं आहे. ब्रह्माने संकल्प केला आणि सृष्टी निर्माण झाली. म्हणजे याचा अर्थ असा होतो की संकल्प हीच सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हे वाक्य जेव्हा म्हणता तो तुमचा संकल्प होतो, बरोबर ना? आपल्या पूजा विधीत आपण सुरुवातीला संकल्प करत असतो, माहितीये ना? मी अमुक अमुक पूजा करतोय, हे अमुक अमुक फळासाठी. हा संकल्प म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक क्लिअर डायरेक्शन देणं,
हे असं असतं. तुम्ही रात्री झोपताना जे वाक्य म्हणता ना, तो तुमचा रात्रीचा संकल्प आहे आणि हा संकल्प रात्रभर तुमच्या सबकॉन्शियस मध्ये एका बीजासारखा रुजतो. पण मित्र हो, एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हे वाक्य 1-2 दिवस म्हणून काहीच होणार नाही. यासाठी 21 दिवस लागतात. पण का 21 दिवसच का लागतात हो? हे आता बघूया. रहस्य नंबर 4. 21 दिवसात नेमकं काय बदलतं? सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी. मित्र हो, तुम्ही कधी ऐकलंय का की कोणतीही नवी सवय लागायला 21 दिवस लागतात? हे पहिल्यांदा डॉक्टर मॅक्सवेल माल्ड्स यांनी सांगितलं होतं. ते एक प्लास्टिक सर्जन होते बरं का. 1960 मध्ये त्यांनी सायको सायबरनेटिक्स हे पुस्तक लिहिलं. डॉक्टर माल्ड्स यांनी ऑब्झर्व केलं की जेव्हा त्यांच्या पेशंट्सची नाकाची सर्जरी किंवा फेसची सर्जरी व्हायची, तेव्हा त्या पेशंटला नवीन चेहऱ्याची सवय लागायला साधारणतः 21 दिवस लागायचे. 21 दिवसानंतर पेशंट म्हणायचा, आता माझा चेहरा हाच आहे बरं का. आता म्हणजे त्याला सवय झालेली असायची. डॉक्टर माल्ड्सनी हेच इतर सवयींबद्दलही ऑब्झर्व केलं. नवीन एक्सरसाइज म्हणा किंवा नवीन डाएट किंवा नवीन विचारसरणी, या सगळ्यांसाठी मिनिमम 21 दिवस लागायचे. आता न्यूरोसायन्स काय सांगतं ते देखील ऐका. जेव्हा तुम्ही एक नवीन विचार वारंवार करता, तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात. न्यूरल पाथवेज म्हणजे काय? तर ब्रेन मधल्या न्यूरॉन्सचा एक कनेक्शन असतो, म्हणजे एक रस्ता आहे न्यूरॉन्सचा. सुरुवातीला हा रस्ता कच्चा असतो. जसं जंगलातून जर तुम्ही पहिल्यांदाच चाललात तर फक्त तुम्हाला गवत तुडवतच जावं लागतं, बरोबर ना. पण रोज त्याच रस्त्यावरून चाललात तर हळूहळू तो रस्ता पक्का बनताना तुम्हाला दिसतो. या पद्धतीनेच पाऊल वाटा तयार होतात बघा. हेच ब्रेन मध्ये देखील घडतं. तुम्ही एक विचार रोज रात्री म्हणता, पहिल्या दिवशी ब्रेन म्हणतो की हे काय नवीन. म्हणजे त्या ब्रेनला पण जसं तुम्ही गवत तुडवताना तुमच्या शरीराला अनकम्फर्टेबल फील होतं, तसं ब्रेन पण म्हणतं की हे काय नवीन आहे. पण तिसऱ्या दिवशी ब्रेन म्हणायला लागतं की बरं ठीक आहे. मग 7व्या दिवशी म्हणतं हे तर रोजच आहे. मग 14व्या दिवशी म्हणायला लागतं की हे सत्य आहे. आणि शेवटी 21व्या दिवशी मात्र हीच माझी रियालिटी आहे असं ते म्हणतं. 21 दिवसात तो नवीन न्यूरल पाथवे इतका मजबूत होतो की तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या विचाराला डिफॉल्ट सेटिंग म्हणून ऍक्सेप्ट करतं. आता हेच आपल्या शास्त्रात कसं सांगितलंय ते बघा. संस्कृत मध्ये आपण म्हणतो 21 दिवसांचा अनुष्ठान. कोणताही मंत्र सिद्ध जर करायचा असेल तर 21 दिवसांचा अनुष्ठान हा करावाच लागतो. नवरात्रीत 9 दिवसाचा उपवास आणि एकादशीचे व्रत किंवा कोणताही संकल्प असो, हे सगळं एका ठराविक कालावधीचं असतं. कारण आपल्या ऋषींनाही माहिती होतं की विचारांना बदलण्यासाठी रेपिटेशन आणि टाइम लागत असतो. आता हा 21 दिवसांचा हा जो प्रवास आहे हा 3 टप्प्यामध्ये होत असतो. पहिला टप्पा दिवस 1 ते 7 पर्यंतचा असतो. हा टप्पा असतो विरोध टप्पा, म्हणजे रेझिस्टन्सचा टप्पा. हे सगळ्यात कठीण दिवस असतात. तुम्ही वाक्य म्हणायला सुरुवात कराल आणि तुमचं मन त्याला विरोध करेल. मन म्हणेल हा काय मूर्खपणा आहे, आणि वाक्य म्हणून आयुष्य कुठं बदलतं का, किंवा तुला काही जमणार नाही रे, हे जमणार नाही तुझ्याकडून, करू नकोस तू, असं ते म्हणायला लागतं. पण मित्र हो, असं होणं हे नॉर्मल आहे. कारण तुमची जुनी जी प्रोग्रामिंग असते ना, जी गेल्या 20-30 वर्षापासून तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर झालेली आहे, ती आता नवीन प्रोग्रामिंगला फाईट करत असते. जसं एखाद्या कम्प्युटरमध्ये नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना जुना सॉफ्टवेअर कॉन्फ्लिक्ट करत असतो, अगदी तसंच हे आहे. आता या 7 दिवसात तुम्ही कधी हे करायचंच विसराल, किंवा तुम्हाला कंटाळा येईल, किंवा तुम्हाला मनात शंका देखील येतील. पण इथे अजिबात थांबू नका. आता दुसरा टप्पा दिवस 8 ते 14. हा टप्पा असतो स्वीकाराचा, म्हणजेच ऍक्सेप्टन्सचा. या आठवड्यात तुम्हाला
सटल बदल जाणवायला लागतील. सकाळी उठल्यावर एक वेगळाच हलकेपणा जाणवेल. दिवसभरात एखाद्या कठीण प्रसंगात जर तुम्ही असाल तर आतून आवाज येईल की सगळं काही चांगलंच होत आहे, शांत राहा. हा आवाज तुमच्या सबकॉन्शियसचा आहे, जो तुमचं नवीन वाक्य हळूहळू ऍक्सेप्ट करतोय. तुम्ही थोडे थोडे पॉझिटिव्ह विचार करायला लागाल. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला लागाल. लोकांना तुमच्यात एक बदल जाणवायला लागेल. लोक म्हणतील, अरे आज तू थोडासा वेगळा दिसतोयस बर का. आता तिसरा टप्पा, दिवस 15 ते 21, हा असतो रूपांतराचा टप्पा, म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशनचा टप्पा. या आठवड्यात खरा बदल तुम्हाला दिसायला लागतो. तुम्ही ते वाक्य म्हणायचं विसरणार नाही, कारण ते आता तुमच्या सवयीचंच बनलेलं असेल. तुमच्या विचारांचा पॅटर्न देखील बदललेला असेल. तुम्ही अशा ऑपॉर्च्युनिटीज बघायला लागाल ज्या आधी तुम्हाला दिसत देखील नव्हत्या. अशी माणसं तुमच्या आयुष्यात येतील जे तुम्हाला पुढे नेतील. अशा घटना घडतील ज्या योगायोगासारखा वाटतील, पण त्या घटना योगायोग नसतील, कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड आता तुमच्या नव्या प्रोग्रामिंग नुसार काम करतंय. ते तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज शोधतंय, सोल्युशन्स शोधतंय, मार्ग शोधतंय. 24 तास तुम्ही जागे असतानाही आणि तुम्ही झोपलेले असाल तेव्हा देखील हा मार्ग शोधतच असतो. एक रिअल अनुभव सांगतो. पिंपरीचा गणेश, त्याचं वय होतं 40 वर्ष. तो एका फॅक्टरीमध्ये सुपरवायझर होता. गणेशला गेल्या 5 वर्षात प्रमोशन मिळालंच नव्हतं, त्यामुळे तो खूप फ्रस्ट्रेटेड होता. तो म्हणायचा, मी इथेच सडतोय, माझी कोणीच किंमत करत नाही. त्याच्या बायकोने म्हणजे स्वातीने त्याला डॉक्टर जोसेफ मर्फीचं हे पुस्तक दिलं. गणेश म्हणाला, मला पुस्तकं वाचायला वेळ नाही. पण स्वाती म्हणाली, हे पुस्तक पूर्ण वाचायला नको, फक्त एक गोष्ट कर. रोज रात्री झोपताना हे एक वाक्य म्हण, माझं आयुष्य प्रत्येक दिवशी चांगलं होत आहे. फक्त 21 दिवस हे कर आणि मग बघ काय होतं. गणेशने नाईलाजाने या गोष्टीला सुरुवात केली, कारण त्याच्या पुढे दुसरं मार्ग नव्हतं. पहिले 4 ते 5 दिवस तो ते वाक्य यांत्रिकीपणे म्हणू लागला. त्याच्या मनात त्याच्याविषयी अजिबात विश्वास नव्हता. पण 7व्या दिवशी एक गोष्ट घडली. त्या फॅक्टरीमध्ये एक मोठी टेक्निकल प्रॉब्लेम आली. सगळे हैराण झाले. या प्रॉब्लेमवर कुणालाच काहीच सुचत नव्हतं. पण गणेशच्या मनात अचानक एक सोल्युशन आलं. त्याने ते सहकाऱ्यांना सगळ्यांना सांगितलं की असं असं केल्याने कसं होईल बघा बरं. आणि त्याने स्वतःच ते काम देखील करायला तो तयार झाला. गणेशची ही कर्तव्य दक्षता पाहून मॅनेजरही पूर्ण इम्प्रेस झाला. गणेशला वाटलं, मला हे आधीच का सुचलं नसेल बरं. कदाचित माझ्यातले विचारच आता बदलले असतील. दुसऱ्या आठवड्यात गणेशने ते वाक्य फक्त यांत्रिकीपणे म्हणणं बंद केलं आणि मनातून अनुभवायला सुरुवात केली. ते म्हणताना त्याला खरंच वाटायला लागलं की हो, माझं आयुष्य चांगलं होतंय. मग तिसऱ्या आठवड्यात HR डिपार्टमेंट मधून एक ईमेल गणेशला आलं. त्याला सिनियर सुपरवायझरची पोस्ट ऑफर झाली, ज्यासाठी त्याने कधी अप्लाय देखील केलं नव्हतं. या पोस्टसाठी वरच्या अधिकाऱ्यांकडे स्वतः त्या मॅनेजरनेच त्याला रिकमेंड केलं होतं. गणेश आज म्हणतो, मी बदललो नाही, माझी नजर बदलली, माझे विचार बदलले आणि जेव्हा विचार बदलले ना, तेव्हा सगळं काही बदललं. ते एक वाक्य माझ्या आयुष्याचं टर्निंग पॉइंट ठरलं. तर मित्र हो, आता प्रॅक्टिकली 21 दिवसांचा प्लॅन कसा करायचा ते बघूया. रहस्य नंबर 5, 21 दिवसांचा संपूर्ण प्लॅन स्टेप बाय स्टेप. मित्र हो, आता मी तुम्हाला एक क्लिअर स्ट्रक्चर्ड प्लॅन देतोय बरं का. हा प्लॅन आजपासूनच सुरू करा. स्टेप नंबर 1, तयारी. हे आजच करायची आहे. एक वही घ्या. ही तुमची संकल्प डायरी आहे. पहिल्या पानावर लिहा, माझं आयुष्य प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगलं होत आहे. आणि खाली लिहा, मी हे 21 दिवस करणार आहे. सुरुवातीची तारीख लिहायची आहे आणि शेवटची तारीख हेही लिहायचं आहे. स्टेप नंबर 2, रात्रीची तयारी. दररोज, ठीक आहे, झोपण्यापूर्वी 30 मिनिटं आधी सगळे स्क्रीन्स तुम्हाला बंद करायचे आहेत. मोबाईल, TV, लॅपटॉप सगळं काही बाजूला ठेवा. का?
कारण स्क्रीनचं जे ब्लू लाईट असतं ते तुमच्या ब्रेनला बीटा स्टेटमध्येच ठेवतं. म्हणजे तुमचं कॉन्शियस माइंडच ऍक्टिव्ह राहतं आणि सबकॉन्शियस माइंडचा दरवाजा हा नेहमी बंद राहतो. या 30 मिनिटात काय करायचंय तर हलकं पाणी प्या, थोडं हातपाय धुवून घ्या. जर तुमची सवय असेल तर देवाजवळ दिवा किंवा कॅन्डल लावा. जर शक्य असेल तर 5 मिनिटं शांत बसा आणि फक्त श्वासांकडेच लक्ष द्या. आता स्टेप नंबर 3 तर झोपताना करायची आहे बरोबर का. दररोज सगळ्यात महत्वाचा स्टेप आहे हा. तर बिछाण्यात पडा, डोळे बंद करा, शरीर रिलॅक्स सोडून द्या. पायापासून ते डोक्यापर्यंत प्रत्येक अवयव पूर्णपणे शिथिल करा. आता हळुवारपणे मनातल्या मनात ते वाक्य म्हणायला सुरुवात करा. माझं आयुष्य प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगलं होत आहे. माझं आयुष्य प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगलं होत आहे. हे वाक्य हळूहळू म्हणा. जसं एखादी लोरी म्हणतात तसं अगदी मऊ, शांत, प्रेमळ आवाजात. ते म्हणताना मनातून ते अनुभवा. कल्पना करा की तुमचं आयुष्य खरोखरच चांगलं होत आहे. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळतंय. तुमचं कुटुंब सुखी आहे, तुम्ही निरोगी आहात, तुमच्या चेहऱ्यावर हसू येत आहे. हे चित्र मनात आणा आणि ते वाक्य म्हणत 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 त्या चित्रातच हरवून जा आणि ते म्हणत म्हणतच झोपी जा. शेवटचा विचार हेच वाक्य असलं पाहिजे याची काळजी घ्या. आता स्टेप नंबर 4 जे की तुम्हाला सकाळी करायचं आहे आणि दररोज करायचं आहे. सकाळी डोळे उघडल्यावर मोबाईल उचलण्यापूर्वी तुमच्या मनात पहिला विचार तेच वाक्य असू द्या. माझं आयुष्य प्रत्येक दिवशी चांगलं होत आहे. कारण सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पुन्हा थीटा स्टेटमध्ये असता. पुन्हा सबकॉन्शियसचा दरवाजा हा उघडा असतो. सकाळचे पहिले 5 मिनिटं आणि रात्रीचे शेवटचे 5 मिनिटं या 2 गोल्डन विंडोज आहेत मित्र हो. यांची काळजी घ्या. आता स्टेप नंबर 5 संकल्प डायरी ही तुम्हाला दररोज लिहायची आहे. रोज सकाळी उठल्यावर तुमच्या संकल्प डायरीमध्ये सगळं लिहा. दिवस तिथे पुढे लिहा. रात्री वाक्य म्हणालो का किंवा म्हणाले हो की नाही ते लिहा. त्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते लिहा. आज काही विशेष जाणवलं का ते देखील तुम्हाला तिथे लिहायचं आहे. मित्र हो, हे लिहिताना तुम्हाला लिहायला तर 2च मिनिटे लागतील, पण यामुळे तुम्हाला तुमचा प्रोग्रेस ट्रॅक करता येईल. 21 दिवसानंतर ही डायरी तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हालाच हा खरा-खुरा बदल तुम्हाला लिटरली तुमच्या समोर दिसायला लागेल. आता 3 टप्प्यातील अपेक्षित बदल. दिवस 1 ते 7 विरोध. मन शंका घेईल, विसरायला होईल, कंटाळा येईल, हे काम करत नाही असं वाटेल. हे सगळं नॉर्मल आहे मित्र हो. थांबू नका. दिवस 8 ते 14 स्वीकार. सकाळी हलकं वाटायला लागेल. छोटे पॉझिटिव्ह बदल तुम्हाला दिसायला लागतील. विचारांचा टोन तुम्हाला बदलताना दिसायला लागेल. कदाचित हे काम करतंय असं तुम्हाला वाटायला लागेल. दिवस 15 ते 21 रूपांतर. ते वाक्य तुमची सवय बनेल. तुम्ही तुमच्याबद्दल अधिक पॉझिटिव्ह विचार करायला लागाल. विविध ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसायला लागतील. लोक तुमच्यात बदल बघायला देखील लागतील. तुम्हाला देखील काहीतरी बदलतंय ही फिलिंग येईल. सगळ्यात महत्वाचे नियम. मित्र हो, या बाबतीत काही महत्वाचे नियम आहेत ते देखील तुम्ही समजून घ्या. नंबर 1, एकही दिवस स्किप करू नका. एकही रात्र सोडू नका. जर एखाद्या रात्री विसरलात तर काउंटर रिसेट करावं लागेल आणि पुन्हा दिवस 1 पासून तुम्हाला सुरू करावं लागेल. मित्र हो, हे खूप कठोर वाटतं, पण कन्सिस्टन्सी हीच या टेक्निकची शक्ती आहे. नंबर 2, फोन बघत बघत झोपू नका. हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. रील्स बघत झोपलात तर तुमचा शेवटचा विचार हा माझं आयुष्य चांगलं होतंय हा नसेल, तर ते कोणाचा तरी डान्स किंवा कोणाचं तरी बॅड न्यूज हेच असेल आणि तेच तुमच्या सबकॉन्शियस मध्ये प्रोसेस करायला लागेल. नंबर 3, विश्वासाने म्हणा. यांत्रिकपणे म्हणाल तर इफेक्ट कमी होईल. भावनेने म्हणा. ते मनातून अनुभवत म्हणा. जसं तुम्ही देवासमोर मनापासून प्रार्थना करता तसंच हे वाक्य देखील म्हणा. कारण सबकॉन्शियस माइंड शब्दांपेक्षा भावनांना जास्त ऐकतं. नंबर 4,
कुणाला सांगायला नको. हो, तुम्ही बरोबर ऐकलत मित्र. सुरुवातीचे 21 दिवस हे तुमचं आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं प्रायव्हेट काम चालू असतं. कुणाला सांगितलं तर ते म्हणतील, "ए काय हा वेडेपणा?" आणि त्यांचे ते शब्द ऐकून तुमच्या शंकांना बळ येईल. 21 दिवस पूर्ण झाल्यावर रिझल्ट्सच त्यांना बोलतील. तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही मित्र हो. आता इथे एक आणखी गोष्ट सांगतो मित्र हो. अहमदनगरची मीनाक्षी, वय वर्ष 45. तिचा नवरा 3 वर्षांपूर्वी गेला. तिला 2 मुलं होती. एक कॉलेजमध्ये होतं, दुसरा शाळेत जायचा. मीनाक्षीने शिवणकामाचा छोटा व्यवसाय सुरू केला होता. पण तिचं इन्कम खूप अपुरं होतं. रात्री ती रडत झोपायची. मी कशी सांभाळणार सगळं? मुलांचं शिक्षण कसं होणार? मी एकटीच आहे, माझं कुणीच नाही. एके दिवशी तिच्या शेजारीणीने म्हणजेच कविता ताईंनी तिला या टेक्निक बद्दल सांगितलं. मीनाक्षी म्हणाली, "मला या सगळ्यांवर विश्वास नाही." कविताताई म्हणाल्या, "विश्वास ठेवायला नको, पण 21 दिवस हे कर. यात तू असं काय गमावणार आहेस बरं?" मीनाक्षीने सुरुवात केली. पहिल्या रात्री ती हे वाक्य म्हणायला लागली आणि रडायला लागली. कारण ती म्हणत होती, "माझं आयुष्य चांगलं होत आहे." पण तिला वाटत होतं, हे कसं होणार? हे कोणीच नाहीये माझं या जगामध्ये. पण तिने हे थांबवलं नाही बरं का. रडत रडत देखील ती हे म्हणतच राहिली. दुसऱ्या रात्री पुन्हा, तिसऱ्या रात्री पुन्हा, 5व्या दिवशी तिला जाणवलं की तिला आता रडू येत नाहीये. तिचं रडू कमी झालेलं आहे. मग 7व्या दिवशी वाक्य म्हणताना तिला एक विचित्र शांतता जाणवली. जणू कोणीतरी तिच्या डोक्यावर हात ठेवतंय. 10व्या दिवशी तिच्या एका जुन्या कस्टमरने तिला एक मोठी ऑर्डर दिली. लग्नासाठी 50 ब्लाउजेस शिवून हवेत. मग 14व्या दिवशी तिच्या मुलाला एका मेरिट बेस्ड स्कॉलरशिप मध्ये त्याची निवड झाली आणि त्याला स्कॉलरशिप मिळाली. परत 18व्या दिवशी तिच्या शेजारच्या सोसायटीतल्या एका महिला ग्रुपने तिला त्यांच्या टेलरिंग क्लासमध्ये ट्रेनर म्हणून बोलावलं होतं. मग 21व्या दिवशी मीनाक्षी सकाळी उठली आणि तिच्या संकल्प डायरीत तिने लिहिलं, "आज 21वा दिवस आहे. मी आधी रडत सुरुवात केली होती, आज मी हसत हसत लिहिते. माझं आयुष्य खरंच चांगलं होत आहे. मला माहित नाही कोण बदलतंय, मी की माझं जग, पण काहीतरी नक्कीच बदलतंय." असं तिने लिहिलं होतं. मित्र हो, मीनाक्षीचं आयुष्य 21 दिवसात पूर्णपणे बदललं असं मी नाही म्हणणार. पण तिच्या विचारांची जी दिशा आहे ती दिशा बदलली. आणि जेव्हा विचारांची दिशा बदलते तेव्हा आयुष्याची दिशा देखील बदलायला सुरुवात होत असते मित्र हो. माझं आणि तुमचं नातं शेवटचं मनापासून बोलणं. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत शक्तिशाली रहस्याबद्दल बोललोय. नंबर 1, सबकॉन्शियस माइंड, तुमच्या आयुष्याचं 95% चालवणारं अदृश्य मन. नंबर 2, झोपण्यापूर्वीची 5 मिनिटं थीटा स्टेट, सबकॉन्शियसचा उघडा दरवाजा. नंबर 3, एक शक्तिशाली वाक्य, माझं आयुष्य प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगलं होत आहे. नंबर 4, 21 दिवसांचा विज्ञान, न्यूरल पाथवेज, सवयींचं सायन्स. नंबर 5, स्टेप बाय स्टेप प्लॅन, आजपासून सुरू करता येणारा असा तो प्लॅन आहे मित्र हो. तर मित्र हो, कदाचित तुम्ही आतापर्यंत रात्री झोपताना फोन बघतच झोपत होता. कदाचित तुम्ही रात्री काळजी करत करत देखील झोपत होता की उद्या काय होणार, पैसे कसे भेटणार, हे कसं होणार. हे विचार तुमचे शेवटचे विचार असायचे. पण आजपासून तुम्हाला कळलंय की तुमचे शेवटचे विचार तुमचं उद्याचं आयुष्य लिहित असतात. एक सुंदर श्लोक आहे, मनः एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनच माणसाच्या बंधनाचं कारण आहे आणि मनच आहे जे तुमच्या मुक्तीचंही कारण आहे. तुमचं मन तुम्हाला बांधतही आणि तेच मन तुम्हाला सोडवून मुक्त देखील करत असतं. फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही मनाला काय सांगता. डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात की तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा एक नियम आहे, ते कधीही नाही म्हणत नाही. तुम्ही जे सांगाल ते
करेल. म्हणून तुम्ही त्याला काय सांगत आहात या बाबतीत सावध राहा. आणि तुम्ही रात्रीच्या शेवटच्या 5 मिनिटात जे काही सांगता ते सगळ्यात पॉवरफुल आहे. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि व्हिडिओ थांबवतो. जगातला सगळ्यात मोठा चमत्कार हा कोणत्या मंदिरात नाही, कोणत्या तीर्थक्षेत्रावर नाही किंवा कोणत्या ग्रहांच्या योगातही नाही, तर तो तुमच्या डोक्यात तुमचं सबकॉन्शियस माइंड हेच तुमचं सगळ्यात मोठं मंदिर आहे मित्र हो. आणि झोपण्यापूर्वी ते एक वाक्य, तीच तुमची सगळ्यात शक्तिशाली प्रार्थना आहे. छोटा संकल्प, तुमचं होमवर्क. आज रात्रीपासून सुरुवात करा. आज दिवस 1 आहे. झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, शरीर शिथिल करा आणि मनातल्या मनात म्हणा, माझं आयुष्य प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत अधिक चांगलं होत आहे. असं म्हणत म्हणत झोपा मित्र हो. आणि आत्ता कमेंटमध्ये लिहा, दिवस 1 मी सुरुवात करतोय. हा कमेंट माझ्यासाठी नाहीये, हा तुमचा स्वतःशी केलेला करार आहे. हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला दिलेला पहिला सिग्नल आहे. आणि 21 दिवसानंतर पुन्हा या व्हिडिओवर या आणि लिहा, दिवस 21 मी पूर्ण केलं. मला वाट बघायला आवडेल मित्र हो. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही मनाला भिडलं असेल, काही पटलेलं असेल, काही जाणवलं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या त्या एका माणसाला शेअर करा ज्याला आत्ता जगण्याची उमेद हवी आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं आयुष्य बदलेल. कारण कधी कधी एक योग्य विचार योग्य वेळी योग्य माणसापर्यंत पोहोचणं हाच सगळ्यात मोठा चमत्कार असतो. मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रात्री शांत झोपा. ते एक वाक्य म्हणा आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुमचं आयुष्य बदलू द्या. कारण बदल हे बाहेरून येत नाही, बदल आतून सुरू होतं. आणि ते सुरू होतं तुमच्या झोपण्यापूर्वीच्या त्या शेवटच्या एका वाक्यापासून. माझं आयुष्य प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत अधिक चांगलं होत आहे. धन्यवाद मित्र हो.